कैसर खालिद यांनी पोलिसांच्या नावाने पेट्रोल पंप घेतला आणि त्यांच्या सहकार्यांना ते पेट्रोल विकण्याचा धंदा करायला बसवला। घाटकोपर येथील जी होल्डिंग दुर्घटना झाली, 17 मृत्यू, तो पेट्रोल पंप हा रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा सहीने चालत आहे। हा पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलीसनी बीपीसीएल करून रेल्वे पोलीसच्या वाहनांचा पेट्रोल साठी मिळवला आणि तिथे राज्य सरकारची एवढी मोठी जागा ताब्यात घेतली आणि पोलीस फ्युएल स्टेशन नावाने नवीन उद्योगधंदा तत्कालीन रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खालिद आणि असिस्टंट रेल्वे पोलीस कमिशनर शहाजी निकम यांनी सुरू केला। माझ्याकडे हे सगळे डॉक्युमेंट आहेत। पेट्रोल पंप रेल्वे पोलीसच्या वाहनांसाठी आणि तिथे पेट्रोल डिझेल ऑइलची विक्री करण्याचा व्यवसाय, बँक अकाउंट पोलीस कल्याण निधीच्या नावाने बँक अकाउंट वर सह्या कैसर खालिद आणि शहाजी निकमचा पेट्रोल पंप चालवतो तो लोड मार्ग आणि संदीप भानुसाळी म्हणून कोणी, जीएसटी नंबर रेल्वे पोलीसच्या नावाने, इन्कम टॅक्स पॅन कार्ड रेल्वे पोलीसच्या नावाने, महापालिकेचं लायसन रेल्वे पोलीसच्या नावाने, बीपीसीएल ची डीलरशिप एजन्सी रेल्वे पोलीस आणि रेल्वे पोलीसचे कैसर खालिदनी बेनामी व्यवहारद्वारा त्यांचा बेनामी पार्टनर लॉर्ड स्मार्ट आणि संदीप भानुसाळीला हा पेट्रोल पंप चालवायला दिला। महिन्याचे 16 लाख रुपये ते देतात। महिन्यात या पेट्रोल पंप वरून सुमारे 20 ते 25 कोटी रुपयेचं पेट्रोल डिझेलची विक्री होते। 30 महिने हे पेट्रोल पंप चालू आहे। 500-600 कोटीचं टर्नओव्हर झालेला आहे। प्रॉफिट 0 रुपये दाखवलं। आणि या 25हून अधिक कोटी रुपयाची हे पोलीस फ्युएल स्टेशन मध्ये बोगस बिल दाखवण्यात आली आणि हे 25 कोटी रुपये कैसर खालिद आणि त्यांचा या बेनामी पार्टनरनी वाटून घेतले। देवेंद्र फडणवीसजींना हे सगळे मी कागदपत्र दिले आहेत। डीजी पोलीसचा माझा एकच प्रश्न आहे, आता पोलीस पेट्रोल पंपावर बसून 2 लिटर आणि 4 लिटर पेट्रोलची विक्री करणार, रोज संध्याकाळी गल्ला मोजणार, इन्कम टॅक्स भरायला जाणार, कोट्यावधी रुपयाची जमीन राज्य सरकारची हे पोलिसांच्या हाऊसिंग साठीची एक कैसर खालिदनी अशा पद्धतीने रिझर्वेशन बदलून घेतलं। म्हणून जो होल्डिंग घोटाळा जेवढा मोठा आहे त्यापेक्षा मोठा घोटाळा हा पेट्रोल पंपचा घोटाळा आहे। फक्त एवढंच नव्हे, होल्डिंग दुर्घटनेनंतर कैसर खालिदच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे 68 कर्मचारी नोकरीला होते, त्यांची दमदाटी केली, धमकवलं आणि या घटनाच्या एका आठवड्यात त्या सगळ्या 68 लोकांचे राजीनामे घेतले। एक कर्मचारीचा मृत्यू झाला, त्यांना फक्त 50,000 रुपये मोबदला राज्य सरकारने दिले, वेगळी गोष्ट आहे। मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं
की तुम्ही बँक अकाउंटवर सह्या करतात चेकवर, तर मला असं कळलं की महिन्याच्या पहिल्या दिवशी यांचा बेनामी एजंट येतो, त्यांना 30 चेक ब्लँक चेक सह्या करून दिल्या जातात. राज्य सरकारची जमीन पोलीस कल्याण निधीच्या नात्याने मिळवायची, आरक्षण बदलायचं, पेट्रोल पंप बीपीसीएल करून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक पण पेट्रोल पंप नाही, तर बीपीसीएल करून रेल्वे पोलीसच्या वाहनांच्या नावाने पेट्रोल पंप मिळवायचा आणि नंतर बेनामी उद्योग कैसर खालीच करायचे. या पेट्रोल पंप घोटाळ्याची चौकशी पण एसआयटी द्वारा व्हावी अशी माझी मागणी आहे. कैसर खालीदांना राजकीय वर्ग असल्याशिवाय पॉसिबल आहे का? आता जी एसआयटी नेमली आहे, जस्टिस भोसले समिती नेमली आहे, मुद्दा असा आहे की जे जमीन घरासाठी आरक्षित होती पोलीस क्वार्टरसाठी, पोलिसांना क्वार्टर मिळत नाही. 30 जानेवारी 2020 ते मार्च 2020 अवघ्या 3 महिन्यात उद्धव ठाकरे सरकारच्या दबावाने तत्कालीन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि महापालिकेने आरक्षण बदललं. बीपीसीएल ला दबाव आणला, त्यांनी पेट्रोल पंप दिला. ते राजकीय वरदत्त शिवाय शक्यच नव्हतं. आपल्याला तो गोष्ट माहितच आहे.